नमस्कार. नमस्कार. आपण सर्व दापोलीत आलात, फ्रेंड सर्कल. कुठून आलात आपण? आम्ही मुंबईवरून. मुंबई. ओके, मस्त. मुंबईची आली की आम्हाला वाटतं की आपली माणसं आपल्याकडे आली. आणि मग तुम्हाला म्हणजे इथे दापोलीतलं वातावरण किंवा आमच्या माऊली कृपा होमस्टे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का, की तुम्हाला कसं वाटलं आणि काय आम्ही चेंजेस आणखीन काही करायला हवेत का, म्हणजे तुमचं सजेशन काय असेल तर तेही आम्ही लक्षात घेऊ. तिथे येऊन आम्हाला का की खरं तर एकदम फॅमिलीसारखी फिलिंग आली आम्हाला. आणि रूम पण तुमच्या खूप छान आहेत. तुमची दिलेली सुविधा, तुम्ही दिलेलं म्हणजे गायडन्स ते पण आम्हाला आवडलं, खूप आवडलं. आणखी तुमच्या म्हणजे रूमचे 24 तास पाणी, गरम पाणी, येस, सोलर व सिस्टीम तुमची ती आम्हाला खूप आवडली. कारण की ती एक आम्हाला शिकण्यासारखे आहे. तुम्ही सेन्सरवर किंवा काय म्हणा टेक्नॉलॉजी तुम्ही प्रोव्हाइड केली आम्हाला, म्हणजे ते आम्हाला शिकण्यासारखे आहे एक प्रकारचं. आणि तुमची सर्व्हिस खूप म्हणजे खूप आवडली. आणि जेवण पण म्हणजे आम्हाला सकाळचा चहा नाश्ता वगैरे म्हणजे केअरटेकर आहे त्या करतात सगळं. आणि तुम्ही म्हणजे इथे फिरलं तर दापोली फिरण्यासारखं आहेच. अजून एक दिवस तुम्ही राहिला असतात तरी फिरण्यासारखं होतं, म्हणजे 3 दिवसाचं फिरण्यासारखं आहे, पण तेवढा वेळ नसतो. पण केलं कसं काय जाय, कसे जवळ काय पडेल, कसं गावतं वगैरे ते पण म्हणजे कोण एवढं सांगत नाही दुसरे, पण तुम्ही तेवढं गाईड केलं आम्हाला. अच्छा, कोण जर नियर बाय दापोली किंवा दापोलीत येणार फिरण्याचा काही विचार असेल तर माऊली कृपा होमस्टे इज द बेस्ट आहे. होमस्टे असला तरी पण सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. जेवणाची सोय, व्हेज नॉनव्हेज, सो घरच्यासारखंच वाटतं आपण घरी. आणि खूप शांत आहे. आणि मुळात रोड टच असून सुद्धा शांत आहे आणि आमचं प्राईम लोकेशन आहे. दोन्ही बाजूला तुम्ही जाऊ लागता. फेसबुक, हो, इंस्टाग्राम, फेसबुक, फोटोज वगैरे सगळीकडे अपलोड. जसं ते गर्दीतून थोडं शांत हे ठिकाणी आलो, खूप छान वाटतं. ओके, गर्दीच्या ठिकाणावर नक्की जरा नक्की. म्हणजे एकदम तुम्ही आलात, बरं वाटलं. असेच तुमचे कोणी फ्रेंड्स येणारे असतील तर त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या. नक्की. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.